बीडच्या पाटोदा तालुक्यात सर्वदूर वादळी वाऱ्याचा अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। पावसानं तहसील इमारतीच्या परिसरातील माहिती दर्शवणारा लोखंडी बोर्ड उन्मळून पडला, तर शहरातील अनेक घरांवरील पत्रेही उडून गेले। या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला। बीडच्या काही भागात हलक्या सरी कोसळल्या, तर पाटोदामध्ये सर्वदूर पाऊण तास दमदार पाऊस झाला। या पावसामुळे शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या पिकांना मात्र फटका बसला। सांगली जिल्ह्यात संध्याकाळी अनेक भागात वादळी वारा आणि गारपिटीसह पाऊस बरसला। तासगाव तालुक्यातील वायफळेमध्ये गारपिटीसह पाऊस झाला। जत तालुक्यातील उमराणी भागात वादळी वाऱ्यामुळे घरांवरचे पत्रे उडून गेले। जिल्ह्यात 2 दिवसापासून अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस बरसत असल्यानं नुकसानाच्या देखील घटना समोर आल्या आहेत। भंडाऱ्यात दुपारी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। 2 दिवसांपासून असह्य उकाडा असताना दुपारी 4च्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह दमदार पाऊस बरसला। मोहाडी, तुमसर, लाखनी, साकोली, पौन आणि लाखांदूर तालुक्यात अनेक भागात या पावसाचा भात पिकासह पालेभाज्यांना फटका बसला। अवकाळी पावसाच्या हजेरीनं वातावरणात मात्र गारवा निर्माण झाला। अवकाळी पावसाचा जोरदार फटका भंडाऱ्याच्या तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना बसला। अनेक शेतकऱ्यांच्या धानाची मोजणी सुरू असताना दुपारी 4च्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस आला आणि उघड्यावर असलेलं शेकडो क्विंटल धान पावसात भिजून ओलं झालं। याचा फटका शेतकऱ्यांनाही बसला। ओली पण झालेली आहे। हमालाने माल खोलला पण भरलेला नाही। त्याच्यानंतर बोली पण झालेली आहे आणि आतापर्यंत पाण्यामध्ये भिगत आहे। पाऊस येत आहे, कसा करावा शेतकऱ्याला? किती नुकसान आहे तुम्ही? नुकसान कमीत कमी साहेब 50,000 आहे। सकाळपासून माल आलेला आहे आणि तो ढेरी ठेवलेली आहे आणि हे दलाल लोकांनी भाव केला, ज्याने बोली केला ते बोली झालेली आहे। नंतर ते भरणा बंद केला, कुठे गेले तर मालूम नाही, फरार झाली आणि हा पाऊस आलेला, या पावसामुळे आमचे नुकसान होत आहे। ऐन उन्हाळ्यात मे महिन्यातील पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी परिसरात सोसायट्याच्या वाऱ्यासह गारपीट झाली। गारपीट आणि पावसामध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवलीच गेली। अनेकांच्या घरावरचे पत्रे उडून गेले। वादळी वाऱ्यामुळे पालखी महामार्गावरील अर्धवट राहिलेल्या रस्त्यावर झाड कोसळून काही काळ रस्ता देखील बंद झाला होता।